म्हणजे 28 जानेवारी 2026 ची सकाळ महाराष्ट्रातला एकही माणूस विसरू शकत नाही. कारण याच दिवशी अजित पवारांचं बारामतीमधल्या एका दुर्दैवी विमान अपघातात निधन झालं. या आकस्मिक आणि धक्कादायक घटनेनंतर अनेक दिवस पवार कुटुंबीय काय, तुम्हा आम्हाला सुद्धा या घटनेतून सावरणं कठीण झालेलं होतं. कारण अजित पवार हे काय फक्त एक नेते नव्हते, तर ते पक्षाचे मुख्य आधारस्तंभ होते. त्यांच्या पश्चात पक्षात नेतृत्वाची एक प्रचंड मोठी पोकळी निर्माण झालेली होती. अजितदादा गेले, आता कोण, असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण दुःख बाजूला सारून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा आपल्या खांद्यावरती घेतली. पण या सगळ्या कठीण काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत मात्र मोठा संघर्ष उफाळून आला. एका बाजूला सुनेत्रा पवार, त्यांचे पुत्र खासदार पार्थ पवार आणि जय पवार हे पक्षावर आपलं कौटुंबिक वर्चस्व प्रस्थापित करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते, तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांचे जुने, अनुभवी आणि अत्यंत विश्वासू सहकारी मानले जाणारे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भूमिकेवर आणि त्यांच्या कृत्यांवर वारंवार शंका घेतली जात होती. अलीकडेच राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची घेतलेली भेट आणि या भेटीत त्यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना त्यांच्या पदावरून थेट हटवण्याचा दिलेला स्पष्ट सल्ला, या सगळ्या घडामोडी पाहता दया कुछ तो गडबड है असं म्हणायला वाव आहे. अजित पवार यांच्या निधनापासूनच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर संशयाची सुई रोखली गेलेली असून त्यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप प्रत्यारोप होत आहेत. आणि म्हणूनच सुनील तटकरे यांना पक्षातून कशा प्रकारे अगदी शिस्तबद्ध पद्धतीने डावललं जात आहे, पडद्यामागून यासाठी नेमकं कोण गेमा फिरवत आहे, हे सगळं जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा कोणत्याही मोठ्या प्रादेशिक पक्षात सर्वोच्च नेत्याचं अचानक निधन होतं, तेव्हा पक्षात सत्तेसाठी सुप्त संघर्ष सुरू होणं ही साधी गोष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अजित पवारांच्या निधनानंतर अगदी हेच घडलं. या दुःखद घटनेला काही दिवस उलटत नाहीत, तोच पक्षांतर्गत सत्ता हस्तगत करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे गंभीर आरोप झाले आणि आरोपांच्या रडारवर होते अर्थातच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे. अजित पवारांच्या मृत्यूनंतर अवघ्या 18व्या दिवशीच म्हणजेच 16 फेब्रुवारी 2026 रोजी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला एक अत्यंत महत्वपूर्ण पत्र पाठवलं. या पत्रात त्यांनी आयोगाला अशी माहिती दिली की पक्षाच्या संविधानात अंतर्गत बदल करण्यात आले आहेत. बरं, यात सगळ्यात धक्कादायक गोष्ट ही की त्यावेळी या तिघांनी दिलेल्या या पत्रात पक्षाचे सर्वाधिकार हे कार्याध्यक्षांना देण्याची थेट मागणी करण्यात आली होती. आणि म्हणूनच प्रफुल्ल पटेल हे स्वतः पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष असल्यानं हा संपूर्ण प्रकार म्हणजेच पक्षाची सूत्र अजित पवार यांच्या कुटुंबाकडून काढून स्वतःच्या ताब्यात घेण्याचा एक प्लॅन होता असं बोललं गेलं. पण या घटनेमुळे पक्षात प्रचंड अस्वस्थता आणि संतापाची लाट उसळली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी असा दावा केला की अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्या ताब्यात घ्यायचा होता आणि म्हणूनच त्यांनी अत्यंत घाईघाईत निवडणूक आयोगाला हे पत्र पाठवलं. रोहित पवार, पक्षाचे प्रवक्ते नितेश कराळे, नेते विकास लवांडे यांनी सुद्धा या दोघांवर अशाच प्रकारचे गंभीर आरोप केले. या सगळ्या आरोपांमुळे तटकरे आणि पटेल यांची प्रतिमा पक्षात आणि जनतेमध्ये संशयास्पद बनली. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या या पत्राची सुनेत्रा पवारांना माहिती मिळताच त्यांनी सुद्धा अतिशय वेगानं आणि निर्णायक अशी पावलं उचलली. 10 मार्च 2026 ला सुनेत्रा पवारांनी स्वतः केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं, ज्या पत्रात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अजित पवार यांचा अपघात झालेल्या 28 जानेवारी या तारखेपासून ते स्वतः सुनेत्रा पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंतच्या काळात निवडणूक आयोगाला जो काही पत्रव्यवहार करण्यात आला, विशेषतः तटकरे, पटेल आणि श्रीवास्तव यांच्याकडून झालेला जो पत्रव्यवहार होता, तो ग्राह्य धरू नये आणि तो तात्काळ रद्दबातल ठरवण्यात यावा. सुनेत्रा पवार यांची ही खेळी अत्यंत चाणाक्ष होती. या कृतीतून सुनेत्रा पवारांनी एक साथ 2 पक्षी मारले. एक म्हणजे अजित पवारांच्या मृत्यूनंतर लगेचच तटकरे आणि पटेल यांनी पक्षावर नियंत्रण मिळवण्याचा जो प्रयत्न केला होता, तो सुनेत्रा पवारांनी पद्धतशीर उधळून लावला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुनेत्रा पवारांनी आपणच पक्षाचे सर्वोच्च आणि एकमेव सत्ता केंद्र आहोत हे सिद्ध केलं. आणि मग इथूनच तटकरे आणि पटेल यांना पक्षाच्या मुख्य प्रवाहातून पद्धतशीरपणे बाजूला सारण्याच्या प्रक्रियेची बीजं रोवली गेली.
जी पुढे अधिक आक्रमकपणे समोर आली. त्यानंतर मग सुनेत्रा पवार यांनी पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पक्षाला एका नव्या दिशा आणि धोरणाची अत्यंत आवश्यकता होती. अजित पवार यांच्या अनुपस्थितीत पक्षाची प्रतिमा मलिन झालेली होती. पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आलेले होते आणि पक्षातील आमदारांमध्ये भविष्यातल्या नेतृत्वाविषयी प्रचंड मोठा संभ्रम निर्माण झालेला होता. यापूर्वी पक्षाच्या जनसंपर्क आणि प्रसिद्धीचं काम नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीकडे होतं. पण सुनेत्रा पवार अध्यक्ष होताच त्यांनी तातडीनं डिझाईन बॉक्सची हकालपट्टी केली आणि इथेच प्रशांत किशोर यांची एंट्री झाली. प्रशांत किशोर, सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्यात देवगिरी बंगल्यावर तब्बल 5 ते 8 तास एक प्रदीर्घ मॅरेथॉन बैठक पार पडली. या बैठकीला प्रशांत किशोर यांच्या टीम मधले काही महत्वाचे मेंबर्स सुद्धा प्रत्यक्ष उपस्थित होते. तर खासदार पार्थ पवार यांनी ही भेट घडवून आणण्यात प्रमुख मध्यस्थ्याची भूमिका बजावलेली होती. विशेष म्हणजे पार्थ पवार हे स्वतः एका चार्टर्ड विमानानं प्रशांत किशोर यांना मुंबईला घेऊन आल्याचं सांगितलं गेलं, ज्यावरून या भेटीचं गांभीर्य किती आहे हे लक्षात येतं. यापूर्वी मे महिन्यातही प्रशांत किशोर यांनी पवार कुटुंबांची अशीच एक भेट घेतलेली होती. पण मंडळी, या बैठकीतला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रशांत किशोर यांनी विद्यमान प्रदेशाध्यक्षांबाबत घेतलेली भूमिका. सूत्रांच्या माहितीनुसार या मॅरेथॉन बैठकीत प्रशांत किशोर यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर अत्यंत तीव्र शब्दात जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यांनी थेट सांगितलं की जर भविष्यात मी निवडणूक रणनीतिकार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस सोबत काम करावं किंवा माझ्या निकटवर्ती कंपनीने या पक्षासाठी राजकीय सल्लागाराची भूमिका बजावावी अशी तुमची इच्छा असेल तर तुम्हाला प्रदेशाध्यक्ष पदाबाबतचा तातडीनं निर्णय घ्यावा लागेल. थोडक्यात सांगायचं झालं तर सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवल्याशिवाय प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत काम करण्यास तयार नव्हते. पण या अटीमुळे सुनेत्रा पवार यांच्या समोरचा राजकीय पेच प्रसंग वाढला हे मात्र नक्की. या सगळ्यावर स्पष्टीकरण देताना सुनील तटकरे यांनी असा दावा केला की प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्यातली ही भेट केवळ एक औपचारिक आणि सदिच्छा भेट होती. आम्ही प्रॅक्टिकल काम करणारे कार्यकर्ते आहोत. पवार साहेब आणि अजितदादा यांच्यासोबत फील्डवर प्रत्यक्ष काम करणारे आम्ही लोक आहोत. मी माझ्या संपूर्ण राजकीय आयुष्यात कधीही निवडणुकीचा सर्व्हे केलेला नाहीये, त्यामुळे मला असल्या कोणत्याही रणनीतिकाराची किंवा सर्व्हेची अजिबात गरज नाही. आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र 8 वेळा पालथा घातलाय. राज्याचा कानाकोपरा चांद्यापासून बांधापर्यंत अचूक माहिती आहे. कोणत्याही सर्वे करणाऱ्यांपेक्षा गावातल्या सामान्य लोकांना आणि तरुणांना प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्यांना तिथल्या राजकीय परिस्थितीचा आणि लोकांच्या मानसिकतेचा अधिक अचूक अंदाज येतो असा दावा त्यांनी केला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तटकरे यांनी पुढे असा युक्तिवाद केला की जर प्रशांत किशोर यांची खरोखरच पक्षाचे अधिकृत राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती झाली असती तर पक्षाचा राज्याचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं आपल्याला याबद्दल आधीच माहिती असतं. एकूणच त्यांच्याकडे या सगळ्याबद्दल अधिकृत माहिती नसल्यानं ही नियुक्ती झालीच नसेल असा दावा करून त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण या सगळ्यावरून एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते की नाही म्हटलं तरी गेल्या महिन्यात ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या हेच सांगतात की तटकरे आणि पटेल यांना पद्धतशीरपणे निर्णय प्रक्रियेतून बाजूला सारलं जात आहे. आता ते कसं ते ऐका. सगळ्यात पहिलं तर मे 2026 मध्ये घडलेला हा एक प्रसंग या गोष्टीचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे आसामचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गुवाहाटीला गेलेले होते. तिथं पोहोचताच त्यांच्या मोबाईलवर एक खतरनाक बातमी धडकली. सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची नवीन 12 सदस्यीय यादी दिलेली होती आणि या सुधारित यादीमध्ये चक्क प्रफुल्ल पटेल जे स्वतःला राष्ट्रीय कार्याध्यक्ष मानत होते आणि सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष या दोघांचीही नावं या यादीमधून पूर्णपणे वगळण्यात आलेली होती. बरं, या सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे पटेल आणि तटकरे ज्या विमानानं गुवाहाटीला आले होते त्याच विमानातून सुनेत्रा पवार यांनी प्रवास केलेला होता. तरी त्यांना या महत्वपूर्ण निर्णयाबाबत साधी कानकून सुद्धा लागून दिलेली नव्हती. जेव्हा या याद्यांवरून राजकीय वर्तुळात गदारोळ झाला आणि माध्यमांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा सुनेत्रा पवार यांनी आपल्या अधिकृत एक्स ट्विटर अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत सारवासारव केली. त्यांनी असं म्हटलं की इंटरनेटवर फिरत असलेल्या या यादीत काही तांत्रिक आणि क्लेरिकल चुका झाल्या असून त्या लवकरच सुधारल्या जातील. परंतु राजकीय विश्लेषकांच्या मते हा पवार कुटुंबाकडून पटेल आणि तटकरे यांना दिलेला
अत्यंत स्पष्ट संदेश होता की सांगितल्याप्रमाणे काम करा, अन्यथा कामच करू नका. आता यातला दुसरा प्रसंग म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवी दिल्लीतल्या पक्ष कार्यालयात प्रवेशबंदी करण्यात आल्याच्या बातम्या समोर आलेल्या होत्या. विशेषतः ब्रिजमोहन श्रीवास्तव, जे पटेल आणि तटकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि ज्यांनी अजित पवार यांच्या मृत्यूनंतर निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात सहभाग घेतलेला होता, त्यांना दिल्ली कार्यालयात जाण्यापासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी रोखल्याची आणि त्यांना जाब विचारल्याची माहिती पसरली. पण नंतर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष धीरज शर्मा आणि सचिव अविनाश अधिक यांनी या बातम्या फेटाळून लावल्या आणि पक्षातील सर्व पदाधिकारी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पाठीशी असल्याचा दावा केला. आता असं असलं तरी जिथं धूर असतो तिथं आग असतेच या न्यायानं या घटना पटेल तटकरेंना डावललं जातंय या गोष्टीला अधिक ठळक करतात. आता याशिवाय वरिष्ठ पातळीवरून सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्याकडून तटकरे यांना डावललं जात असतानाच पक्षातल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी सुद्धा तटकरे यांच्या विरोधात उघडपणे बंड पुकारल्याचं दिसतंय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विश्वासू उमेश पाटील यांनी ट्विट करत सुनेत्रा वहिनींचे अश्रू सुकण्याआधीच पक्षाबद्दल आणि नेतृत्वाबद्दल सातत्यानं संशयाचं वातावरण निर्माण करणाऱ्या बातम्या माध्यमांमध्ये पेरल्या गेल्या. कार्यकर्त्यांच्या आणि आमदारांच्या मनात पक्षाच्या राजकीय भविष्याबद्दल संभ्रम निर्माण केला गेला, अशी नियोजनबद्ध चर्चा घडवून आणली गेली, अशी टीका केली. त्यांनी थेटपणे कोणाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांच्या टीकेचा रोग हा सुनील तटकरेंकडे असल्याचंच बोललं गेलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी तर थेटपणे सुनील तटकरेंवर निशाणा साधत त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा असं म्हटलं. तसेच तटकरे आणि पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेस ताब्यात घ्यायची आहे असा आरोप देखील केला. याशिवाय राज्यसभेची उमेदवारी डावलल्यामुळे नाराज झालेले छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्यातलं शीतयुद्ध सुद्धा लपून नाही. पक्षात सर्वांना समान न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त करत भुजबळांनी तटकरे कुटुंबाकडे असलेल्या अनेक राजकीय पदांवरून त्यांच्यावर थेट निशाणा साधलेला होता. भुजबळांनी नंतर हम साथ साथ है म्हणत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी या सगळ्या प्रकरणावरून पक्षातली अंतर्गत गटबाजी आणि तटकरेंच्या कार्यपद्धतीला असलेला विरोध लपून राहिला नाही. एकूणच पक्षात आपली राजकीय कोंडी होत असल्याचं लक्षात येताच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना अंधारात ठेवून देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर एक गुप्त भेट घेतली. ही गोष्ट सुनेत्रा पवार यांना लक्षात आल्यावर त्यांनी या नेत्यांना याबद्दल थेट जाब विचारला. या गुप्त भेटीमुळे तटकरे आणि पटेल हे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय बळावला. बरं, या सगळ्या प्रकारानंतर तटकरेंनी या भेटीबाबत दिलेलं स्पष्टीकरणही कुणाला फारसं पटलेलं नाही. एकूणच आज सुनील तटकरे यांच्यासारख्या एका कसलेल्या राजकारण्याची सध्या सगळ्या बाजूनं कोंडी झाली आहे. अजित पवारांच्या मृत्यूनंतर पक्षात त्यांच्यावर घातपाताचा आणि सत्ता बळकावण्याचा संशय निर्माण केला गेला. पक्ष नेतृत्वातून त्यांना निवडणूक आयोगाच्या याद्यांमधून वगळून निर्णय प्रक्रियेतून बाजूला सारलं गेलं. स्थानिक पातळीवर उमेश पाटील आणि रुपाली ठोंबरे यांच्यासारखे नेते त्यांच्यावर उघडपणे बंड करतायत आणि सगळ्यात शेवटी प्रशांत किशोर यांच्यासारख्या रणनीतिकारानं त्यांच्या पदावर गंडांतर आणलंय. एकूणच या सगळ्या परिस्थितीमध्ये तटकरे यांच्याकडे मर्यादितच पर्याय उरतात. एकतर त्यांना पक्षातील आपला प्रभाव कमी झाल्याचं निमूटपणे स्वीकारून दुय्यम भूमिका बजवावी लागेल किंवा भविष्यात स्वतःच्या अस्तित्वासाठी वेगळा राजकीय मार्ग शोधावा लागेल. कारण रोहित पवार यांनी यापूर्वीच असा दावा केलेला होता की पटेल आणि तटकरे हे भविष्यात त्यांच्या काही समर्थक आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. तटकरे यांनी हा दावा फेटाळला असला तरी राजकारणात कोणतीही शक्यता कधीच नाकारता येत नाही. पण आता आगामी काळात सुनेत्रा पवार, प्रशांत किशोर यांच्या सल्ल्याची अंमलबजावणी करत सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून अधिकृतपणे हटवतात का आणि या संपूर्ण घडामोडींवर भारतीय जनता पक्ष काय प्रतिक्रिया देतो यावरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचं आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारचं भवितव्य अवलंबून असेल. महाराष्ट्राच्या राजकारणातील हा बुद्धिबळाचा डाव आता अत्यंत निर्णायक वळणावर पोहोचलेला असून येणारा काळच ठरवेल की या डावात नक्की कोण कोणाला चेकमेट देणार. बाकी तुम्हाला काय वाटतंय? सुनील तटकरे यांना पक्षात पद्धतशीरपणे डावललं जात आहे का? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.